अरे भाई आजच लॉर्ड हिमेशचा रविकुमार बॅड ॲस रविकुमार पाहून आलो मी। पिक्चर पाहिल्यानंतर मला उन्हाळीच लागली। पिक्चर पाहिल्यानंतर मला हेच कळलं की फक्त 3 टाईपचे पिक्चर होऊ शकते, एक चांगला पिक्चर, एक वाईट पिक्चर आणि एक बॅड ॲस रविकुमार सारखा पिक्चर। मंडळी आजचा व्हिडिओ फक्त रिव्ह्यूवर होणार नाहीये, ज्वलंत उदाहरण भेटणार आहे तुम्हाला की हिरो कसा पाहिजे आपल्या इंडस्ट्रीला। मित्रांनो आजचा पिक्चर पण मी 5 स्टार रेटिंग तिथंच देऊन टाकणार आहे। सगळ्या डायरेक्टरला चॅलेंज आहे माझा, चॅलेंज। भाई तुम्ही पुष्पा बनू शकते, केजीएफ बनू शकते, पण तुम्ही बॅड ॲस रविकुमार नाही बनू शकत। चॅलेंज आहे माझी, चॅलेंज। अरे बाप, मला इमेजचे डायलॉग ऐकून ऐकून माझ्या तोंडातला थुक्का संपला। थुकून नाही, विचार करून करून संपला माझ्या तोंडातला थुक्का। तो मेरे सारे बबड्यांनो, तुम सबके लिए मेरे तरफ से बॅड ॲस रविकुमार के 2-3 डायलॉग्स फेंक के हानता हूं तुम्हारे तोंडों पे। रविकुमार आदमी नहीं आंधी है, शेर के पैरों में अगर कांटा चुभ जाए तो वो जंगल कुत्तों का नहीं हो जाता। तेरे शरीर में इतना खून नहीं दौड़ता जितना रविकुमार एक बार में मूत देता है। तुम बुरे हो तो मैं बुरों का नवाब हूं, अगर तुम अब भी बिगड़े हो तो मैं बचपन से ही खराब हूं। अरे छपरी मित्रांनो, बाकीचे डायरेक्टर फक्त पिक्चर बनवते, लॉर्ड हिमेश फक्त मूड बनवतो, मूड। भाई मला पिक्चरवर रोस्ट करायचा होता, पण मला इतकी मजा आली, 100% मजा आली। मी कायला रोस्ट करू भाई, चांगला पिक्चर आवडला, एंटरटेनिंग आवडला, मज्जा आली रे मला, मज्जा। ढोंगण बसून बसून थकलं पण मनच भरलं नाही माझं। फिल्मने 90 आणि 80 ची स्टोरी पकडून ठेवली खरंच, पण ज्यांनी पिक्चर लिहिला असेल ना तो खरंच 1980s ला त्यांनी पिक्चरला नुसतं घोळून पिलेलं लय मोठा फॅन असणार आहे तो 90sच्या पिक्चरच्या, कारण त्यांनी इतके भारी भारी डायलॉग्स लिहिले। जितकं पण तुम्ही VFX पाहणार, जितकी पण स्टोरी लाईन पाहणार तुम्ही, सगळी जुन्या टाईपची वाटणार तुम्हाला। त्या टायमाचं कोणता पण मूवी घ्या तुम्ही, हाच तुम्हाला कंटेंट भेटणार होता त्या टायमाला। सिच्युएशन कोणती बी असू द्या, पण बॅड ॲस रविकुमारला फक्त डायलॉग बोलायचे, फक्त डायलॉग। पिक्चर काहीतरी दुसरीकडे चालू, पण रविकुमारचं तोंड खुललं की नुसते डायलॉग, इकडून डायलॉग फेक, तिकडून डायलॉग फेक। पिक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलेलं, ते बी मोठ्या अक्षरात आणि हिमेशच्या आवाजामध्ये, की पिक्चर पाहताना डोकं साईडला ठेवून बघावे। हा 90s 80sचा पिक्चर आहे, डोकं विनाकारण लावू नाही। आणि जेव्हा जेव्हा पिक्चर मध्ये असं वाटतं की रविकुमार आत्ता मरणार आहे, आत्ता मरणार, आत्ता मरणार, पण भाऊ मरणार नाहीये। जुन्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहिलं असेल हिरो लवकर मरतात, मग इथं कस काय मरण? अहो मेरे बबडे हो, इधर कैसे मरेगा वो, सोचो ना जर तुम। मी जर तिथं पिक्चर मध्ये जर पेन वही घेऊन गेलो असतो ना पिक्चर पाहायला, तर मी खरं सांगतो 100च्या वर डायलॉग लिहिलेले हिमेशसाठी, स्पेशल हिमेशसाठी। पिक्चर सुरू झाला तेव्हापासून एंड पर्यंत नुसते डायलॉग चालू असते हिमेशचे, तुम्ही स्वतः फक्त फॅन होऊन जाणार हिमेशच्या डायलॉगचेच। फक्त डायलॉग बद्दल बोललो, पिक्चर बद्दल बोललो, पण हिमेशचे केस पहा तुम्ही, हेअरस्टाईल पहा हिमेशची। केजीएफच्या मामाच्या आत्याचा भाव वाटत नाही का तुम्हाला? तो केजीएफचा तो केसावाला लुक हिमेशने पकडलेला आहे। सगळं एकत्र केलं त्यांनी। अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 केला, पुष्पा 1 केला, यशचा KGF 1 आणि KGF 2 दोन्ही एकत्र करून टाकले। केस पहा त्याचे, अरा। त्याच्यानंतर आता फक्त गाण्याबद्दल बोलणं राहिलं भाई। अरे एकानंतर एक गाणे, त्या पिक्चर मध्ये पिक्चर कमी गाणेच जास्त आहे, फक्त कुठेतरी पिक्चर भरलाय त्यांनी थोडासा दाखवायसाठी। हिमेश भाऊला छान गाणे लिहितात म्हणून नुसते गाणे लिहून टाकले त्यांनी, पिक्चर सोडून दिला साईडला। खरं म्हणजे ज्यांनी स्टोरी लिहिलेली त्यांनी वेलकम टू हाऊसफुल 2 असे पिक्चर लिहिलेले, कॉमेडी पिक्चर लिहिलेले, म्हणून इथं जॉनी लिव्हर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून टाकला त्यांनी। फक्त जॉनी लिव्हरच नाही, त्यांनी प्रभुदेवा सुद्धा ऍड करून टाकला या पिक्चर मध्ये ऍज अ विलन। आणि ऍज अ विलन तो मध्ये स्क्विड गेम खेळत असतो, त्याचं काहीतरी चालू असतं, इकडून गन मार, तिकडून गन मार, तिकडून हिमेश गन, त्याचे डायलॉग्स मधून गन चालू असतात, धडाधड। आणि दुसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे सनी लिओनी, तिच्याकडे 2 मोठमोठे कारण आहे म्हणा या पिक्चर मध्ये येण्यासाठी। पण आज मी म्हणू शकतो की बॉलिवूड ज्याच्यासाठी नावाजलं जातो, ज्याच्यासाठी ओळखलं जातो, ते आज वापस आलेले ओरिजिनल कंटेंट, द ओरिजिनल कंटेंट, नाही तर एका लागोपाठ एक रिमेक वर रिमेक फेकत होते ते। शिका रे शिका, पिक्चर म्हणजे काय असतं, लॉर्ड हिमेश कडून शिका। पिक्चर म्हणजे काय असतं, ओरिजिनल कंटेंट म्हणजे काय असतं, डायलॉग बाजी काय असतं। अरे कोण सलमान, कोण शाहरुख, कोण आमिर खान, फक्त बॅड ॲस रविकुमार, बॅड ॲस रविकुमार, बॅड ॲस रविकुमार। वाईब VFX ची तर अशी मारलेली भाई। पण आधीच सांगितलं की 90s 80sचा पिक्चर आहे, तर मग VFX गेलं तेल लावत, त्याला काय होतं, ओव्हरऑल चित्रपट झकास होता, भारी होता, एक नंबर होता। लोक लॉजिक शोधतील त्याच्यामध्ये, काय बी शोधतील, पण तुम्हाला मजा येणार, 100% मजा येणार। लिहून घ्या, जर तुम्हाला मजा नाही आली ना, मग तुम्हाला तेच लागतं, देवासारखे रिमेक पिक्चर। 4-5 चांगल्या मित्रांना घेऊन जा, तुम्ही पण पहा पिक्चर, त्यांना बी पाहू घाला। फक्त गर्लफ्रेंडला घेऊन जाऊ नका, नाही तर तुमच्या डोक्यामध्ये ती तिची बॅग हाणल। डिस्क्लेमर लिहून देतो तुम्हाला आधीच, कारण त्या बावटला आधीच पिक्चर कळणार नाही, ती डोक्यावर पडेल असणार आहे आणि तुमच्या मज्जाची किरकिरी करणार आहे। तर मित्रांसोबत जा। पिक्चर पाहून आल्यानंतर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला पिक्चर कसा वाटला आणि मी जे सांगितलं ते खरं होतं का नाही। आणि त्याच्यावर सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला दाबून कचकन माझं चॅनल सबस्क्राईब करून टाका, म्हणजे माझं लवकरात लवकर ज्या वर्षी मॉनिटाईज होऊन जाईल चॅनल
आणि आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि नसन आवडला तरी मला काय घेणं देणं आहे भाई. आणि आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक वालं बटन ते लाईक दाबून टाकायचं आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.